कुर्ला विधानसभा वार्ड क्रमांक 151 में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर चौक का उद्घाटन मुंबई कांग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड़ ने किया। इस अवसर पर कांग्रेस के नेता सुभाष भालेराव सहित बड़ी संख्या में कांग्रेस के कार्यकर्ता पदाधिकारी मौजूद रहे। साथ ही शिवसेना नेता नितिन बाड़ा नांदगांवकर की भी मौजूदगी रही। आए हुए मान्यवरों का मंच पर स्वागत सत्कार भी किया गया। तो आइए देखते हैं इस पूरी रिपोर्ट को। विनंती करतो आपण मंचावर यावं। बाबासाहेब आंबेडकरांचा याच्याही पुढे जाऊन तुम्ही सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट केली की वर्षा गायकवाड बाबासाहेबांची अनुयायी आहेत, त्या निवडून दिलं पाहिजे की ताई निवडून येऊ द्या। पहिलं उद्घाटन किंवा पहिलं भूमिपूजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचं होईल आणि पहिलं भूमिपूजन आपल्याला सगळ्यांना आनंदाने ही गोष्ट सांगतो की पहिलं भूमिपूजन आपण इथे केलं। आणि आज संध्याकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जो चौक आहे त्या चौकामध्ये आता एक वास्तूचं आपण मोठ्या प्रमाणात जे आहे त्याचं आज आपण उद्घाटन केलेलं आहे। मी मोकळजी, सुभाष भालेराव ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते की अशा तऱ्हेने एक चौक बनवलं ज्याच्यामध्ये मी भारतीय मी प्रथमतः भारतीय, द्वितीयतः भारतीय, अंततःही भारतीय राहील हा बाबासाहेबांनी आम्हाला जो संदेश दिलेला आहे ज्याचा उल्लेख मी माझ्या भाषणात केला की या भारताच्या इतिहासामध्ये आमचा विध्वंसक म्हणून कधी उल्लेख होणार नाही। या देशाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेला देशाला गरज पडेल आम्ही राहू, देशाच्या बरोबरच फक्त राहणार नाहीत, आम्ही देशाला जे आहे ते या ठिकाणी पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करू। तथागतांचा धम्म सांगतो जगा आणि इतरांना जगायला मदत करा। ज्यावेळी सगळे सांगतात की जगा आणि जगू द्या, पण आमचा धम्म सांगतो की जगा आणि इतरांना जगायला मदत करा। त्यामुळे मी अपेक्षा करते प्रज्ञाशील करुणेचा धम्म घेतला आज धम्मचक्र परिवर्तन दिने त्याच्या शुभेच्छा देते आणि या मार्गावर सातत्याने जाण्याचा आमचा प्रयत्न राहील। आज या वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार। ॲक्च्युली आपल्या सर्वांना माहिती असेल की या समितीचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी मोकळ यांची अनेक वर्षापासून ही संकल्पना होती आणि त्यांनी या गोष्टीसाठी इलेक्शनच्या अगोदरपासून आम्हाला ही संकल्पना सांगितलेली आणि आपल्याला काय असा चौक बनवायचा आहे व तो इलेक्शन झाल्याच्या नंतर त्यांनी त्वरित त्याचा जसा ताईंचा फंड चालू झाला त्यांनी पाठपुराव्याला चालू केली आणि त्यांच्या ठरवलेल्या कालावधीपेक्षा कमी वेळेत हा चौक पूर्ण झालेला आहे आणि आज सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे चौकाचं उद्घाटन एवढ्या थाटामाटात झालं। मी रमेशजी मोकळ, त्यांची समिती व माझे सर्व सहकारी यांचं खरोखर मनापासून आभार मानतो। वर्षाताईच्या माध्यमातून आज चौकाचं उद्घाटन झालेलं आहे व याच्यामध्ये आणखी एक गोष्ट त्यांनी मोकळ साहेबांनी अधोरेखित केलेली आहे की हा चौक जसा बनलेला आहे त्याची संपूर्ण निगा राखण्याची जबाबदारी ह्या समितीची राहील, कारण की त्यांनी चौक बनण्याच्या अगोदरच या समितीची स्थापना केली होती आणि आम्हालाही अपेक्षा आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा चौक चांगल्या नावावर रूपाला येईल। सुभाषजी भालेराव यांच्यासमोर मी संकल्पना मांडली वर्षाताई निवडणुकीपूर्व लोकसभेच्या, तर त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की वर्षाताई निवडून येऊ द्या, आपण तात्काळ काम सुरुवात करूया। झालंही तसंच की वर्षाताई निवडून आल्या, फंड येऊ न येऊ पण त्यांनी वर्षाच्या आतच पहिलं जे काम असेल विकासाचं आणि आमच्या चौकाच्या नूतनीकरणाचं ते पहिलं काम वर्षाताईच्या फंडातून या ठिकाणी झालेलं आहे। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज़ को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताज़ा तरीन खबरें।